संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या महापालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती। या पत्रकार परिषदेमध्ये 10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार आहे। यामध्ये मुंबई, त्याचबरोबर पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचं कार्यक्रम जाहीर होणार आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलंय। खऱ्या अर्थानं राज्यात आता या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। त्यामध्ये चित्र स्पष्ट होईल कधी नेमक्या या निवडणुका होत आहेत, मतदान होत आहे। मात्र आता राजकीय पक्षांच्या या सगळ्या मोर्चे बांधणीला जोरात सुरुवात होईल आणि संपूर्ण वातावरण आता निवडणुकीमय होईल। निश्चित भूषण, कारण मिनी विधानसभेच्या निवडणुका म्हणून या निवडणुकीकडे बघितलं जातं। आपण जर संख्या बघितली निवडणुका ज्या ज्या ठिकाणी होतात त्या सगळ्या जिल्हा परिषद आणि महापालिकांची, तर जवळपास 80% राज्यामध्ये या निवडणुका होणार आहेत। नुकत्याच 247 नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या। 2 दिवसापूर्वीच त्याचा शेवटचा टप्पा पार पडला आणि आता 10 महानगरपालिका, ज्याच्यात मुंबई आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, पुणे आहे, नागपूर आहे, या सगळ्या प्रमुख महापालिका आहेत। त्याचबरोबर 26 जिल्हा परिषदा, आपल्याकडे 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत्या, त्यापैकी 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता या फेब्रुवारीमध्ये होणार आहेत। त्यामुळे मिनी विधानसभा निवडणुका याला संबोधलं जातं आणि सरकार सत्तेवर आल्यानंतर नेमक्या 2.25 वर्षांनी होणाऱ्या निवडणुका सरकारची परीक्षा पाहणारे सुद्धा असतात आणि 2.25 वर्षातला सरकारचा परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दल जनतेचं काय साधारणतः मत आहे, काय कौल आहे, तो या निवडणुकीतून स्पष्ट होतो। त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वच पक्ष अत्यंत गांभीर्याने बघतात आणि या निवडणुका पुढील विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनही या निवडणुकीकडे बघितलं जातं। कारण जवळपास 80% राज्य या निवडणुकीला सामोरं जात असतं आणि त्यामुळे पक्षाची ताकद काय आहे प्रत्येक ते या निवडणुकीत दिसून येतं। त्याचबरोबर या निवडणुकीमधल्या परफॉर्मन्सवरून प्रत्येक पक्ष पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी करत असतो। त्यामुळे लिटमस टेस्ट एक प्रकारे सर्व पक्षांची या निवडणुका म्हणजे असते। त्याच्यात फेब्रुवारीच्या साधारणतः 15 तारखेनंतर या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आज निवडणूक आयोग संध्याकाळी 4 वाजता तारीख जाहीर करेल आणि एकाच टप्प्यामध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक पक्ष, आपण जर प्रत्येक पक्षवाईज या निवडणुकीचा जर सगळा आढावा घेतला तर भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। कारण 2.25 वर्ष त्यांनी जे राज्यकारभार केलेला आहे त्या राज्यकारभार घेऊन हे भाजप हा पक्ष मतदारांसमोर जाणार आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजपला मतदार कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप क्रमांक 1 वर राहिलेला पक्ष आहे आणि आता पुन्हा एकदा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका सामोरं जाताना भाजपचं हे यश कायम राहणार का याकडे सगळ्यांची नजर लागलेली आहे आणि प्रामुख्याने भाजपमध्ये कॉन्फिडन्स आहे की नगरपालिका निवडणुकामध्ये ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे त्याच पद्धतीचं यश 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांमध्ये मिळेल आणि त्या दृष्टीने तयारी सुद्धा भाजपने केलेली आहे। आताच वर्षावरती भाजपची बैठक सुद्धा सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री स्वतः या बैठकीला आहेत आणि या सगळ्या निवडणुकीची धुरा स्वतः मुख्यमंत्री आपल्या खांद्यावर घेणार आहेत। जसं नगरपालिका निवडणुकीमध्ये एकतर्फी प्रचार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी आपल्या हाती घेतला होता, त्याच पद्धतीने 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री संपूर्ण राज्य प्रचाराने पिंजून काढणार आहेत आणि संपूर्ण धुराही मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर असणार आणि भाजपला अपेक्षा आहे की या निवडणुकीमध्ये त्यांना चांगलं यश मिळेल। ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही अशा ठिकाणी सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळेल असा विश्वास साधारणतः भाजपला आहे। आपण शिवसेना जो मित्रपक्ष सत्तेत सहभागी आहे त्याचा विचार केला तर मुंबई महापालिका ही सगळ्यात शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे, ठाणे महानगरपालिका महत्त्वाची आहे। या दोन्ही महानगरपालिकांमध्ये सत्ता टिकवण्याचं आव्हान शिवसेनेसमोर आहे आणि त्यामुळेच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे। नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने तेवढं लक्ष घातलं नव्हतं, परंतु या महानगरपालिका विशेषतः ठाणे आणि मुंबईवर शिवसेनेचं लक्ष जास्त केंद्रित असेल आणि त्या दृष्टीने शिवसेनेची सगळी व्यूहरचना असणार आहे। भूषण, मागच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेत आणि ठाणेमध्ये आणि काही महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप युतीने एकत्र सामोरं गेलं होतं, परंतु 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही युती तुटल्यानंतर आता पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांचे महापालिका निवडणुकीत युती होणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे। भाजप सकारात्मक आहे, शिवसेना काय होणार का हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि पण त्याविषयी बोलूयात। मात्र त्यापूर्वी ठाण्याला आपले प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, आज संध्याकाळी 4 वाजता जेव्हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल त्यानंतर खऱ्या अर्थानं
ठाण्यातल्या महानगरपालिकेसाठीची रणधुमाळी सुरू होणार आहे. मात्र सध्या काय स्थिती आहे, आता जे इनकमिंग आणि आउटगोईंग विविध पक्षांमध्ये चालू आहे, याचा नेमका फायदा कुठल्या पक्षाला होईल आणि तोटा कुठल्या पक्षाला होईल? दीपक जसं बोलला त्याप्रमाणे खरंच आहे, विधानसभेची ही ट्रायल बोलू शकतो, कारण की ठाण्यामध्ये खास करून 4 पॅनल आहेत आणि 4 पॅनल म्हणजे विधानसभेचा 40 ते 45% भाग येतोय. त्यामुळे इथे कोण जिंकणार याच्यावरती विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे ही एक ट्रायल बेस असू शकते आणि एक चाचणी असू शकते विधानसभेसाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी 4 पॅनल डिक्लेअर झालं त्यानंतर ज्यांची ताकद फक्त पॉकेटभर आहे, म्हणजे ज्या वॉर्डापुरता आहेत, म्हणजे जसं काँग्रेसचे किंवा नगरसेवक किंवा राष्ट्रवादी नगरसेवक यांची फक्त ताकद ही काही पॉकेटपुरतं होते, त्यांनी फटाफट काँग्रेस सेनेमध्ये किंवा भाजपामध्ये उड्या मारलेल्या आहेत. परंतु हे कळत नाहीये की आता जर युती झाली तर मग गणित सर्व विस्कटणार आहे. युती झाली तर ह्या सर्व नगरसेवक जे इनकमिंग आलेले आहेत त्यांना कुठे सेना किंवा भाजपा पक्ष स्थिरावणार हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यानंतर सर्वच गणित बदलणार आहेत. कदाचित मग हे डोकेदुखी ठरणार आहे. ज्या स्थानिक नगरसेवकांना सेनेने आणि भाजपाने आपल्या पक्षात घेतली आपली ताकद वाढवण्यासाठी जर युती झालं तर ही सर्व गणित विस्कटणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचे मेन इथले नाव बोललं तर सेनेचं त्यांच्या डोक्याचा ताप वाढणार आहे असं आपण बोलू शकतो. दुसरीकडे मध्ये 4 पॅनल सिस्टमची जो फायदा आहे तो सर्वात मोठा फायदा सेनेला होणार आहे, कारण प्रत्येक पॉकेटमध्ये सेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे नेते आहेत. परंतु भाजपा ज्या प्रकारे वाढतंय, म्हणजे आपण जर नवीन मुंबई बोलतो, म्हणजे घोडबंदरचा जो पट्टा आहे तिथे भाजपाने चांगली एक मतं जिंकली होती विधानसभेमध्ये. त्यामुळे तो एक पट्टा भाजपाच्या नावी लागू शकतो. त्यामुळे तिथे सेनेला खूप मेहनत करावी लागणार आहे, कारण की ज्या प्रकारे मेट्रोपॉलिटन सिटीज बनत चाललेली आहे तिथे अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक येत आहेत आणि त्यांना हे खालचं जे राजकारण असतं किंवा मग आनंद दिघे यांची जी काही राजकीय खेळी आहे हे त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे एकंदरीतच सेनेला तिथे खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. जर राष्ट्रवादीचा गड म्हणायला गेलं तर कळवा मुंब्रा दिवा इथे राष्ट्रवादी एक हाती आहे, तिथेही सेना आणि भाजपाला खूप मोठी खेळी करायला लागणार आहे, कारण की जवळपास 45 ते 40 नगरसेवक तिथून निवडून येणार आहेत. त्यामुळे हा एक मोठा पट्टा आहे आणि तो एक हाती राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या हाती आहे आणि तिथून कदाचित 30 ते 35 नगरसेवक राष्ट्रवादीचे एक हाती येऊ शकतात. त्यामुळे एक मोठा फटका युतीला किंवा भाजपा आणि सेनेला बसू शकतो. मनसेची अस्तित्वाची लढाई आहे. मनसे आणि काँग्रेस कदाचित ह्या पूर्ण 4 पॅनल सिस्टममधनं हद्दपार होऊ शकतं अशी स्थिती सध्या आहे. त्यामुळे त्यांना एक वेगळी खेळी करायला लागणार आहे, एक जोर लावायला लागणार आहे मनसेला आणि काँग्रेसला, कारण की दिव्यामध्ये ज्या प्रकारे 9 नगरसेवक वाढलेले आहेत ते नवीन नगरसेवक आहेत, तिथे आता मनसे वाटचाल करते. त्यांना एक आशा निर्माण झाली की तिथे आपल्याला मिळू शकतात. त्यांचं आपण पॉकेट्स बघितले तर कोपरी पाच पकडे हा सेनेचा पॉकेट आहे, घोडबंदर पट्टा हा आता भाजपाकडे झुकत चाललेला आहे, कळवा मुंब्रा हा राष्ट्रवादीकडे आहे, उरला तो फक्त दिवा तिथं 9 नगरसेवक नवीन आहेत, तिथे आता मनसे हालचाल करणार आहे. एकंदरीतच पुन्हा स्थिती पाहिली खरंय कपिल, आपण बघतोय की दिव्यामध्ये आता मनसेने मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलनं करून किंवा तिथे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन मनसेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न दिव्यात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. संपर्कात आपण जाऊया पुण्याला. अरुण मेहत्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अरुण, पुणे महानगरपालिकेसाठी कशा प्रकारचं सध्या राजकीय चित्र दिसतंय, कशी मोर्चे बांधणी सुरू आहे, कोणकोणत्या पक्षांना इनकमिंग आउटगोईंगचा फायदा होणार आहे? भूषण, निवडणुका म्हटल्या की या क्षणीचा म्हणजे आवर्जून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की कुठपर्यंत आली तयारी. पुण्यात राजकीय पक्षांचा जर विचार केला तर सगळ्याच राजकीय पक्षांनी सगळ्याच जागांवरती निवडणुका लढवण्याची तयारी केलेली आहे. मुलाखतींचा कार्यक्रम म्हणजे आता भाजपच्या मुलाखतींचा कार्यक्रम आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. यापूर्वी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या इच्छुकांच्या मुलाखती या झालेल्या आहेत. दुसरा महत्त्वाचा भाग जसं कपिलने सांगितलं की 4 प्रभाग पद्धतीनुसार यावेळीची निवडणूक होते, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तयारी करणं हे देखील पक्षांच्या पातळीवरती सुरू आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या निवडणुका केन प्रकारे जिंकायच्या या ईर्षेनं सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत आणि यामध्ये इनकमिंग आउटगोईंग मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. आता हे सगळं होत असताना आत्ताची स्थिती अशी आहे की पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे. काँग्रेससोबत आघाडी करूनच त्यांनी मागच्या वेळी सत्ता मिळवली होती. त्यामुळे आत्ता त्यांच्यासमोरचं आव्हान हे असणार आहे की पुण्यातली सत्ता टिकवणं. अर्थात ते तितकं सोपं राहिलेलं नाही आहे. लोकसभा आणि विधानसभेला जे यश भाजपाला मिळालं त्या पाठोपाठ नगरपालिकेमध्ये जे यश भाजपाला मिळालं आणि याशिवाय भाजपाने जे काही म्हणून प्रलंबित कामं किंवा प्रलंबित गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, नरेंद्र मोदीसारख्या म्हणजे पंतप्रधानांच्या हस्ते त्यांनी या ठिकाणी मेट्रोचं भूमिपूजन केलं, या सगळ्याचा फायदा भाजप उठवण्याच्या प्रयत्नात आहे आणि यावेळी काही करून आपल्याला सत्ता मिळवायची या दृष्टिकोनातून त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती इनकमिंग
म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असू देत किंवा मनसे असू देत, या सगळ्या पक्षातून त्यांच्याकडे झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता भाजप खरोखर म्हणजे भाजपची देखील या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कारण एवढं सगळं करून सत्ता मिळाली नाही तर हे सगळं व्यर्थ जाणार आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा या कारणाने पणाला लागली आहे की पवारांचं प्राबल्य असलेली ही महापालिका आहे. पुणे असू देत, पिंपरी चिंचवड महापालिका असू देत किंवा पुणे जिल्हा परिषद असू देत किंवा एकूणच पुणे जिल्हा असू देत, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गड राहिलेला आहे. आणि त्याला जर आता खिंडार पडलं तर निश्चितपणे पवारांच्या राजकारणाला लागलेली ही उतरती का म्हणावी लागणार आहे. तिसरा महत्त्वाचा भाग शिवसेना, काँग्रेस आणि मनसे सारख्या पक्षाचा. ज्यावेळी मनसे मागच्या निवडणुकीत 29 जागा होत्या, त्यांना यावेळी खरोखर अस्तित्वासाठी लढावं लागणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती युती होणार का नाही, न झाल्यास काय होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आणून आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागेल की युती होते की नाही, किंवा कोणकोणत्या पक्षाची ताकद, कोणकोणत्या पक्षाची प्रतिष्ठा आता पणाला लागली आणि ते कसे या सगळ्यासाठी मोर्चे बांधणी करतायत. संपर्कात राहा. आपण नाशिक आणि नागपूर या दोन्ही महापालिकांमध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे, तिथलं चित्र कसं आहे जाणून घेणार आहोत. आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग 10 महानगरपालिकांसाठी आणि 26 जिल्हा परिषदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थानं राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. आपण जाऊयात नाशिकला. आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या संपर्कात आहेत. योगेश, नाशिकमध्ये कोणकोणत्या राजकीय पक्षांना कशा अर्थानं ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे? नाशिक महापालिकेत खरं तर मनसेचं राज्य आहे. आपण बघू शकतो की गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी आता मनसेनं काम जोरदार सुरू केलं आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्घाटन या ठिकाणी झाले आहेत. बोटॅनिकल गार्डन झालं आहे, सगळंच झालं आहे. पण यासाठी मनसेची जी प्रतिष्ठा आहे ती या ठिकाणी या महापालिकेमध्ये पणाला लागली आहे. महापालिकेच्या निवडणुका या ठिकाणी 122 जागांसाठी होत आहेत आणि एकूण 31 प्रभाग आहेत. यावेळेस 2 प्रभाग असे आहेत की ज्यामध्ये 3च जागा आहेत आणि बाकीचे सगळे 4 जागांसाठीचे प्रभाग आहेत. त्या या संपूर्ण भागात जर आपण, आज शहरात जर आपण विचार केला तर या शहरामध्ये 3 भाजपचे आमदार आहेत आणि 1 सेनेचा आमदार आहे. त्यामुळे भाजप आणि सेना या दोघांच्या ताब्यात शहर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आता असं असताना महापालिकाही ताब्यात येणं हे आवश्यक आहे. खरं म्हणजे भाजपचं या ठिकाणी बहुमत या ठिकाणी असल्यामुळे भाजपच्या ताब्यात जाण्यासाठी जी तयारी जी आहे ती भाजपनं केली आहे. एन प्रकारे म्हणजे साम दाम दंड भेद हा सगळा प्रकार जो आहे तो BJP या ठिकाणी करताना दिसत आहे. तर सेना मात्र सावध पावलं टाकत या ठिकाणी चांगली व्यूहरचना करत या ठिकाणी पावलं टाकते आणि ही पालिका पूर्णपणे आपल्या ताब्यात यावी यासाठी प्रयत्न करते. आता सत्ताधारी असलेलं मनसे या ठिकाणी शेवटच्या या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामं करून लोकांना विकास करत असल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न करते. आणि दुसऱ्या बाजूला त्याच पक्षातून अनेक नगरसेवक वेगवेगळ्या पक्षांमध्ये जात आहेत. त्यामुळे मनसेसमोर हे कडवं आव्हान आहे की एक पूर्णपणे आपल्याला ही जी पालिका आहे ही ताब्यात ठेवणं आणि त्याचबरोबर शहरातला जो काही, राज्यातला जो काही एक नावलौकिक होता मनसेचा काम करण्याचा, विकास केल्याचा, तो पुन्हा टिकवून ठेवणं. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची परिस्थिती आपण बघितली तर भुजबळ आता नाशिकमध्ये नसल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुफळी झालेली आहे. त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मारामाऱ्या आहेत. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणं या ठिकाणी दिसून येत आहेत. स्वतः शरद पवार यांना राष्ट्रवादी सांभाळण्यासाठी या ठिकाणी यावं लागलं आणि महापालिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मोर्चे बांधणी या ठिकाणी केली आहे. आणि काँग्रेसची अवस्था तर अवघडच झालेली आहे. त्यामुळे एकूण आपण बघितलं तर भाजप आणि सेना या दोघांमध्येच या ठिकाणी लढत होईल असं दिसून येतं. खरं योगेश, संपर्कात राहा. आपण जाऊयात नागपूरला. जितेंद्र शेंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, नागपूरमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागेल कारण महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तिथे वर्चस्व आहे. काय सांगा? नक्कीच भूषण, कारण ही जी निवडणूक असणार आहे महानगरपालिकेची ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठेची ही निवडणूक असणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा गृहजिल्हा, येथून ते खासदार आहेत. त्याचबरोबर संघभूमी इथे आहे, संघाचा हेडक्वार्टर आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक नक्कीच प्रतिष्ठेची राहणार आहे. आणि जर निवडणुकीचा जर विचार केला तर यावेळी 4 सभासदांचा 1 प्रभाग करण्यात आलेला आहे आणि 151 ही सभासदांची संख्या राहणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी. गेल्या वेळी ही 145 होती. आणि यामध्ये गेल्या 2 टर्मपासून भाजपचं सरकार आहे, भाजपची सत्ता महानगरपालिकेवर आहे आणि या काळात भाजपने अनेक विकास कामं केल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात येतोय. मात्र स्थानिक नगरसेवकांनी काय केलेलं आहे हा त्यांना मतदारांना सांगावं लागेल. कारण अनेक योजना नागपुरात आलेल्या आहेत. त्यापैकी अनेक ज्या योजना आहेत त्या केंद्र सरकारच्या असो किंवा मग राज्य सरकारच्या असो त्या इथे योजना आलेल्या आहेत. त्याचबरोबर
स्थानिक नगरसेवक जे आहेत त्या स्थानिक नगरसेवकांनी इथे कोणती विकास कामं केली हे त्यांना मतदारांना सांगावं लागेल। आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखतींचा जो दौरा सुरू होता तो जवळपास काँग्रेस आणि भाजप यांनी यात आघाडी मारलेली आहे। भाजपचा मुलाखतींचा दौर जो आहे कार्यक्रम तो 3 दिवस आणखी चालणार आहे। काँग्रेसचा आटोपलेला आहे आणि भाजपकडे जे नगरसेवक पदांसाठी जे अर्ज आलेले आहेत ते तब्बल 16 पट अधिक म्हणजे 151 जागेसाठी खरं थोडक्यात आपण असं म्हणूया जितेंद्र की भाजपनी पूर्ण तयारी केली आणि भाजपनी या रणधुमाळीत या मोर्चे बांधणीत आघाडी घेतल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय। आता पाहूयात या पुढच्या काळामध्ये कोणकोणते पक्ष कशा पद्धतीने ही मोर्चे बांधणी करतात आणि कशी या निवडणुकीची तयारी करतात। सर्वांचे आभार या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।